Welcome to Arvi Sir's English. So students, in this video we are going to learn 8th standard English lesson PV Sindhu, an icon of success, margin questions and their answers in the passage. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण PV सिंधू अन आयकॉन ऑफ सक्सेस या लेसनमधील मार्जिन क्वेश्चन्स आणि त्यांचे आन्सर्स हे पॅसेजमध्ये शोधणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, व्हॉट वॉज PV सिंधूज आउटस्टँडिंग अचीवमेंट इन 2016. तर 2016मध्ये तिची आउटस्टँडिंग अचीवमेंट काय होती, सर्वात मोठी मिळकत. तर याचा आन्सर एवढंच आहे, सिल्वर मेडलिस्ट ॲट 2016 रिओ समर ऑलिम्पिक्स. याला तुम्ही थोडं चेंज करून लिहू शकता की 2016 साली ती सिल्वर मेडल ऑलिम्पिक्समध्ये जिंकली होती. ही तिची सगळ्यात मोठी 2016ची अचीवमेंट आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की अराउंड व्हॉट एज डिड सिंधू स्टार्ट हर अचीवमेंट्स इन बॅडमिंटन. तर इथे हा प्रश्न नीट समजून घ्या की इथे विचारलेला आहे की तिने अचीवमेंट्स कधीपासून चालू केल्या होत्या, म्हणजे जिंकणं कधीपासून चालू केलं होतं. यामध्ये असं विचारलेलं नाही आहे की खेळणं कधीपासून चालू केलं होतं. सो तिने जिंकणं चालू केलं होतं वयाच्या 10व्या वर्षापासून, आणि ते आपल्याला कळते इथून अर्ली सक्सेसमध्ये. इथे बघा, सिंधूज फर्स्ट मेजर रिकॉग्निशन केम इन द फॉर्म ऑफ 5th सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. तर हे त्याचा आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, व्हॉट वॉज सिंधूज फर्स्ट विन ॲट इंटरनॅशनल लेवल. जागतिक पातळीवर तिने पहिल्यांदा काय जिंकलं किंवा कुठलं मेडल जिंकलं. तर त्याचा आन्सर इथे आहे, शी वॉन अ ब्रॉन्झ मेडल ॲट द 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेल्ड इन कोलंबो. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे, बिफोर विनिंग द सिल्वर मेडल इन द रिओ ऑलिम्पिक्स in 2016 व्हॉट डिड शी विन. तर 2016मध्ये रिओ ऑलिम्पिक्समध्ये सिल्वर मेडल मिळवण्याच्या आधी ती काय काय जिंकली. तर ते सर्व आपण इथे बघूया. एक कम्प्लीट पॅसेजच आहे त्यावर. द इयर 2016 brought her another achievement of winning the Malaysia Masters Grand Prix Gold Women's Single title, where she defeated Scotland's Christy Gilmour in the final. In August, she reached the semi-final of the women's singles event at the 2016 Summer Olympics after defeating world number 2 Wang Yihan. Sindhu created history by reaching the finals after beating Japan's Nozomi Okuhara in the women's singles semi-final in the Rio Olympics. त्यानंतरचा प्रश्न आहे की नेम द 2 ग्रेट ऑनर्स दॅट सिंधू हॅज रिसिव्ड. तर सिंधूने कुठले 2 मोठे पुरस्कार जिंकले. तर त्याचं उत्तर इथे नोटवर्दी ऑनर्समध्ये आहे की अमॉंग द अदर नोटवर्दी ऑनर्स दॅट सिंधू हॅज रिसिव्ड आर द पद्मश्री इन 2015 विच इज द 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ इंडिया. इन 2016 शी रिसिव्ड राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड. तर हे 2 नोटवर्दी ऑनर्स तिचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. व्हॉट डिफरन्स डू हर पॅरेंट्स मेक वेन दे अटेंड हर टुर्नामेंट. जेव्हा तिचे पॅरेंट्स टुर्नामेंट अटेंड करतात त्यामुळे काय फरक पडतो. त्याचं उत्तर इथे आहे. फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इथे सिंधूचं हे आन्सर आहे, जिने स्वतःच्या शब्दामध्ये हे सांगितलेलं असल्यामुळे सगळीकडे तिथे आय, माय, मी असे शब्द वापरलेले आहेत. आपल्याला उत्तर लिहिताना यामध्ये काही बदल करावे लागतील. जसं की आयच्या जागी आपण म्हणू शी, मीच्या जागी आपण म्हणू हर. तर हे चेंजेस आपण इथे करू. आता मी चेंजेस करूनच तुम्हाला आन्सर वाचून दाखवतो, तुम्ही लक्ष द्या. अकॉर्डिंग टू सिंधू, गायडन्स वाईज एव्हरी टाइम शी goes for national level tournament, they accompany her there, and when she practice and play, they tell her what she is doing. I am च्या जागी काय लिहाल, she is. Her parents gives her a summary of how she plays, and it is very helpful because as outsiders, those who look at it knows more about the game. As badminton players, they obviously know a few things, but someone from the outside can pinpoint stuff that they may not have noticed easily. So both as counselors and parents, it is really helpful. अशा प्रकारे तुम्ही आन्सरमध्ये चेंजेस करायचे आहेत. असे चेंजेस केल्यानंतर तुमचा आन्सर एकदम करेक्ट घेऊन जाईल. त्यानंतर पुढचं बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे, हाऊ कॅन वन कम आउट ऑफ फेल्युअर ऑर लॉस अकॉर्डिंग टू सिंधू. सिंधूच्या मते
अपयशातून बाहेर कसं काय आपण पडू शकतो. तर इथे पण सेम चेंजेस तुम्हाला करायचा आहे. अकॉर्डिंग टू सिंधू, इफ यू डोंट प्ले वेल अँड लूज इन द फर्स्ट अँड सेकंड राऊंड, you feel bad, especially if you are one of the top players, but you need to come out of it and practice harder and identify and learn from your mistake. She thinks to come out of it, it takes time, but ups and downs are always there and you need to cope with it. अशा प्रकारे इथे अशा प्रकारचे आपण चेंजेस करून आन्सर लिहिलेलं आहे किंवा लिहायचं आहे. मित्रांनो, हे होते काही मार्जिन क्वेश्चन्स आणि त्यांचे आन्सर्स पी.व्ही. सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस या लेसनमधील. आय होप सर्वांना हा व्हिडिओ खूप हेल्पफुल वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.